आज या आशीर्वादित शब्दा दिवशी या आपण आत्मा आणि वधूकडे या उपदेश शीर्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया. परमेश्वराने बायबल लिहून ठेवल्यानंतर त्यांनी शेवटी एक चेतावणी दिली. या आपण बायबलचा शेवटचा अध्याय प्रकटीकरण अध्याय 22 वर जाऊया. या आपण प्रकटीकरण अध्याय 22 वचन 18 वर एक दृष्टी टाकूया. अध्याय 22 वचन 18. या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी ह्यात भर घालेल त्याच्यावर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव आणील. सोप्या भाषेत काहीही जोडू नका. या आपण वचन 19 पाहूया. आणि जो कोणी या संदेशाच्या पुस्तकातील वचनातून काही काढून टाकेल त्याचा वाटा ह्या. दुसऱ्या शब्दात जर कोणी बायबलमधील वचन काढले पुस्तकात वर्णिलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकेल. याचा अर्थ आहे की काहीही काढू नका. जर तुम्ही भर घातली तर तुम्ही स्वतःवर नाश आणाल. जर तुम्ही काढून टाकले तर तुम्ही स्वर्गामध्ये प्रवेश करण्याचा विशेषाधिकार गमवाल. ही शिकवण आपल्याला काहीही न वाढवता किंवा कमी न करता परमेश्वराच्या शिकवणीचे प्रामाणिकपणे पालन करण्यास प्रवृत्त करत नाही का? म्हणून आपण स्पष्टपणे पाहिले पाहिजे की बायबल कोणाला स्वर्गाची आशा ठेवण्यास सांगते, काहीही बदल न करता. आजकाल लोकांकडे सत्य आणि असत्य यामध्ये फरक करण्याचे कोणतेही मानक नाही. जेव्हा एखादी गोष्ट त्यांच्या आवडीसोबत जुळते किंवा बरेच लोक त्याच्याशी सहमत असतात तेव्हा ते त्याला खरे समजतात आणि उलटला चुकीचे समजतात. तथापि खरे मानक बायबल परमेश्वराचे वचन नाही का, जे आपल्या तारणासाठी देण्यात आले आहे? आज आपण हे शोधूया की बायबलमध्ये काहीही न बदलता परमेश्वराने आपल्याला कोणाकडे जाण्यास आणि सार्वकालिक जीवनाचा मार्ग शोधण्यास सांगितले आहे. या आपण प्रकटीकरण अध्याय 22 वचन 17 वर जाऊया. प्रकटीकरण अध्याय 22 वचन 17. आत्मा व वधूही म्हणतात. ते काय म्हणतात? ये. मानवजातीने कोणाकडे गेले पाहिजे? आत्मा आणि वधूकडे या. मग पुढचे वचन म्हणते, या वचनांमध्ये भर घालू नका आणि त्यामध्ये काढून टाकू नका. प्रत्येक जण आपण कोणावर अवलंबून राहावे याबद्दल बायबल आपल्याला आधीच उत्तर देते. जरी महान सिद्धांत निर्माण झाले तरी आपण कोणाचा शोध घ्यावा? आपण आत्मा आणि वधूचा शोध घेतला पाहिजे. हे बायबलचे शेवटचे वचन आणि परमेश्वराची विनंती आहे. या आपण वचन 17 पुन्हा पाहूया. आत्मा व वधूही म्हणतात, ये. ऐकणाराही म्हणो, ये आणि तान्हेला येऊ. ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेऊ. आत्मा आणि वधू यांच्याकडे या आणि जीवनाचे पाणी प्राप्त करा. सोप्या भाषेत जीवनाचे पाणी हे सार्वकालिक जीवन आहे, नाही का? याबद्दल आपण योहन अध्याय 4 वचन 5 पाहूया. योहन अध्याय 4 वचन 5. मग तो शमरोनामधून सुखार नावाच्या नगरास आला. ते याकोबाने आपला मुलगा योसेफ याला दिलेल्या शेताजवळ होते. तेथे याकोबाचा झर होता. चालून चालून दमलेला येशू तसंच त्या झऱ्यावर बसला. तेव्हा सुमारे 6वा तास होता.
तेव्हा शमरोनाची एक स्त्री पाणी काढावयास आली. तिला येशू म्हणाला, मला प्यावयाला पाणी दे, कारण त्याचे शिष्य अन्न विकत घ्यावयास नगरात गेले होते. तेव्हा ती शमरोनी स्त्री त्याला म्हणाली, आपण यहुदी असता माझ्यासारख्या शमरोनी स्त्रीजवळ प्यावयाला पाणी मागता हे कसे? कारण यहुदी शमरोनी लोकांबरोबर संबंध ठेवीत नसतात. येशूने तिला उत्तर दिले, देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यावयास पाणी दे असे तुला म्हणणारा कोण आहे हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असते आणि त्याने तिला काय दिले असते? जिवंत पाणी दिले असते. सोप्या भाषेत सांगायचे तर ते जीवनाचे पाणी आहे. येशू शमरोनातील सुखार नावाच्या गावात एका विहिरीजवळ एका स्त्रीसोबत बोलत होते. जर तिला समजले असते की तिच्याकडे कोण पाणी मागत आहे तर तिने काय केले असते? तिने जीवनाचे पाणी मागितले असते. हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. या आपण वचन 14 वर जाऊया. या वचन 14 पाहूया. परंतु मी देईन ते पाणी जे कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईल ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उकळत्या पाण्याचा झरा असे होईल. प्रकटीकरण अध्याय 22 वचन 17 मध्ये आत्मा आणि वधू बोलावत आहेत, ये आणि तहानेला येऊ, ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेऊ. योहान अध्याय 4 मध्ये येशूने म्हटले, मला प्यावयास पाणी दे असे तुला म्हणणारा कोण आहे हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असते. जीवनाच्या पाण्यात काय शक्ती आहे? त्यांनी म्हटले की ते सार्वकालिक जीवनासाठी वाहणाऱ्या पाण्याचा झरा बनेल. म्हणून आपण प्रकटीकरण अध्याय 22 आणि योहान अध्याय 4 द्वारे पुष्टी करू शकतो की जीवनाचे पाणी सार्वकालिक जीवनाशी संबंधित आहे. प्रकटीकरण अध्याय 22 मध्ये असे लिहिले आहे की आत्मा आणि वधू जीवनाचे पाणी देतात, पण योहान अध्याय 4 मध्ये येशू जीवनाचे पाणी देतात. आणि योहान अध्याय 4 मध्ये असे तुला म्हणणारा कोण आहे हे तुला कळले असते. हे फार महत्वाचे आहे. शमरोनी स्त्रीने त्याच्याशी एका सामान्य अनोळखी व्यक्तीप्रमाणे वागणूक दिली. पण जर तिला माहीत असते की तिच्याकडे पाणी मागणारे कोण आहेत तर तिने त्यांच्याकडे सार्वकालिक जीवन देणारे जीवनाचे पाणी मागितले असते. या योहान अध्याय 7 वर जाऊया. योहान अध्याय 7 वचन 37. मग सणाच्या शेवटल्या म्हणजे महत्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, कोणी तान्हेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे काय वाहतील? जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. जो तहानेला आहे त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. प्रकटीकरण अध्याय 22 वचन 17 नुसार आत्मा आणि वधू म्हणतात, कोणीही आमच्याकडे यावे आणि जीवनाचे पाणी प्राप्त करावे. तथापि योहान अध्याय 4 आणि योहान अध्याय 7 मध्ये एकटे येशूच जीवनाचे पाणी देतात. या यशाया अध्याय 49 वचन 8 पाहूया. परमेश्वर म्हणतो, प्रसाद समयी मी तुझे ऐकले, उद्धार दिनी मी तुला सहाय्य केले. देशाचा उत्कर्ष व्हावा, उजाड झालेल्या वतनांची पुन्हा वाटणी व्हावी, म्हणून मी तुझे रक्षण करीतो व लोकांच्या करारा प्रित्यर्थ तुला नेमितो. तू बंदित असल्यास म्हणावे बाहेर या, अंधारात आहेस त्यास म्हणावे उजेडात या. ते रस्त्यांवर चरतील, सगळ्या उजाड टेकड्यांवरही त्यास चारा मिळेल. वचन 10. त्यास तहान भूक
आणखी काय? लागणार नाही, झळई व ऊन यांची बाधा त्यास होणार नाही, कारण त्यांचवर दया करणारा त्यांचा नेता होईल. तो कोण आहे? ते परमेश्वर आहेत. परमेश्वर स्वतः. ते त्यांना कोठे घेऊन जातील? पाण्याच्या झऱ्यांवर तो त्यास नेईल. येथे मानवजातीला जिवंत पाण्याच्या स्रोताकडे कोण मार्गदर्शन करेल? परमेश्वर मनुष्य जातीला जीवनाच्या पाण्याच्या स्रोताकडे मार्गदर्शन करतील. या आपण प्रकटीकरण अध्याय 7 वचन 14 वर एक दृष्टी टाकूया. प्रकटीकरण अध्याय 7 वचन 14. मी त्याला म्हटले, प्रभो, हे तुला ठाऊक आहे. तो मला म्हणाला, मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत. यांनी आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुवून शुभ्र केले आहेत. ह्यांमुळे ते देवाच्या राजसनासमोर आहेत. ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करीतात आणि राजसनावर बसलेला त्यांच्यावर आपला मंडप विस्तृत करील. ते ह्यांपुढे भुकेले असेल. आणि आणखी काय? होणार नाहीत व तान्हेलेलेही होणार नाहीत. त्यास सूर्य किंवा कोणताही उष्णता बाधणार नाही. कारण राजसनापुढे मध्यभागी असलेला कोकरा कोण आहे? ते येशू आहेत. ते काय असतील? कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल व ते त्यांना कोठे घेऊन जातील? त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल आणि देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील. जसे आपण पाहू शकतो, कोकरा ज्यांना वाचवले जाणार आहे त्यांना जिवंत पाण्याच्या झऱ्यांकडे घेऊन जाईल. यशाया अध्याय 49 वचन 8 ते 10 मध्ये असे लिहिले आहे की परमेश्वर त्यांना पाण्याच्या झऱ्यांकडे मार्गदर्शन करतील. तोच संदेश आहे. प्रकटीकरण अध्याय 22 मध्ये आत्मा आणि वधू बोलावतात. जो तान्हेला आहे त्याने आमच्याकडे यावे. पण योहान अध्याय 4 आणि अध्याय 7 नुसार मनुष्य जातीला जीवनाचे पाणी कोण देते? ते स्वतः येशू आहेत. प्रकटीकरण अध्याय 22 मध्ये असे लिहिले आहे की आत्मा आणि वधू जीवनाचे पाणी देतील. मग वधू कोण आहे? बायबल जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याचे वर्णन कसे करते हे पाहण्यासाठी आपण जकर्या अध्याय 14 वर एक दृष्टी टाकूया. जकर्या अध्याय 14. या आपण वचन 7 पाहूया. तो एक विशेष दिवस होईल, तो परमेश्वरलाच ठाऊक. तो ना धड दिवस ना धड रात्र असा होईल. तरी असे होईल की संध्याकाळी प्रकाश राहील. त्या दिवशी आणखी असे होईल की ते कोठून वाहते? यरुशलेमेतून जिवंत पाण्याचे झरे फुटून वाहतील. दुसऱ्या शब्दात जिवंत पाण्याचा झरा यरुशलेम आहे. त्या दिवशी आणखी असे होईल की यरुशलेमेतून जिवंत पाण्याचे झरे फुटून वाहतील. अर्धे पूर्व समुद्राकडे व अर्धे पश्चिम समुद्राकडे वाहतील. उन्हाळ्यात व हिवाळ्यात तसेच होईल. यशाया अध्याय 49 आणि प्रकटीकरण अध्याय 7 आपल्याला स्पष्ट करतात की परमेश्वर आपल्या लोकांना ज्यांचे तारण होणार आहे जिवंत पाण्याच्या झऱ्यांकडे घेऊन जातील. पिता परमेश्वर आपल्याला या युगामध्ये जिवंत पाण्याचा झरा असलेल्या यरुशलेममध्ये घेऊन जातील. याचा अर्थ आहे की ते आपल्याला सांगतील की यरुशलेम कोण आहे. या कारणास्तव पिताच्या हस्तलिखित नोटमध्ये असे म्हटले आहे की अलिशाने एलियाचे पालन केले, यहोशुआने मोशेचे पालन केले, पेत्राने येशूचे पालन केले आणि मी माताचे पालन करतो. ते आपले मार्गदर्शन कोणाकडे करत आहे? जीवनाच्या पाण्याचा झरा कोण आहे? ते आपले मार्गदर्शन स्वर्गीय यरुशलेम माताकडे करत नाहीत का? त्या दिवशी आणखी असे होईल की यरुशलेमातून जिवंत पाण्याचे झरे फुटून वाहतील. अर्धे पूर्व समुद्राकडे व अर्धे पश्चिम समुद्राकडे वाहतील.
बायबल आपल्याला शिकवते की जिवंत पाण्याचा झरा कोण आहे. मग या गलतीकारास पत्र अध्याय 4:26 वर जाऊन यरुशलेम कोणाला दर्शवत आहे ते पाहूया. गलतीकारास पत्र अध्याय 4:26. वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती यरुशलेम कोण आहे. आपली माता आहे. 2000 वर्षांपूर्वी सुखार नावाच्या शहरात येशूने म्हटले, मला प्यावयास पाणी दे. असे तुला म्हणणारा कोण आहे हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असते. आणि हे प्रकटीकरण अध्याय 22:17 मधील पवित्र आत्म्याशी सुसंगत आहे. ते पवित्र आत्मा परमेश्वर आहेत. परमेश्वराचे पुरुष स्वरूप आहे. तरीही प्रकटीकरण अध्याय 22:17 नुसार जीवनाचे पाणी कोण देईल. आत्मा आणि वधू. वधू देखील नोंदवली असल्याने वधूच्या बाबतीत परमेश्वराची आणखी एक भूमिका आहे. ते जे वाचवले जातील त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याकडे घेऊन जात आहे. दुसऱ्या शब्दात पवित्र आत्मा परमेश्वराची भूमिका त्यांच्या संतानांना स्वर्गीय माता यरुशलेम वधूकडे घेऊन जाणे आहे. जकर्या अध्याय 14 मध्ये लिहिले आहे, त्या दिवशी आणखी असे होईल की यरुशलेमेतून जिवंत पाण्याचे झरे फुटून वाहतील. गलतीकारास पत्र अध्याय 4 नुसार यरुशलेम कोण आहे. वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे. शेवटी पिता परमेश्वर दुसऱ्यांदा या पृथ्वीवर आले आणि संतानांना जीवनाच्या पाण्याचा झरा माता परमेश्वर यांच्याबद्दल जागृत केले. पिताच्या हस्तलिखित नोटमध्ये त्यांनी म्हटले, मी माताचे पालन करतो आणि आपल्याला ज्ञान दिले की आपण त्यांचे पालन केले पाहिजे. योहान अध्याय 13:15 संदर्भ देत, जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे. म्हणून आपण कृपापूर्वक सुवार्तेमधील परमेश्वराच्या शिकवणीचे पालन केले पाहिजे, ज्यांचे पिता आणि माता मार्गदर्शन करत आहेत. मग या युगामध्ये आपण काय केले पाहिजे. या यशाया अध्याय 62:6 पाहूया. हे यरुशलेमा, मी तुझ्या कोटांवर पहारेकरी नेमले आहेत. ते रात्रंदिवस उगे राहत नाहीत. अहो परमेश्वराला स्मरण देणाऱ्यांनो, तुम्ही विसंबू नका. आणि तो यरुशलेम सुस्थित करून ते पृथ्वीला प्रशंसा विषय करीतोवर त्याला चैन पडू देऊ नका. ते कोणाला स्थापित करतील. यरुशलेम. गलतीकारास पत्र अध्याय 4 नुसार यरुशलेम कोण आहे. अशा प्रकारे ते सियोनच्या संतानांसाठी माताला स्थिर करतील. यशाया अध्याय 62:7 मध्ये लिहिले आहे, आणि तो यरुशलेम सुस्थित करून ते तिला काय बनवतील. ते पृथ्वीला प्रशंसा विषय करीतोवर त्याला चैन पडू देऊ नका. यरुशलेमच्या भिंतीवरील पहारेकऱ्यांनी दिवस किंवा रात्र कधीही शांत राहू नये. त्यांनी यरुशलेमबद्दल प्रचार केला पाहिजे. या युगामध्ये आपण शब्बात दिवस, वल्हांडण, 3 वेळा 7 सण आणि नवीन कराच्या सर्व नियमांचा प्रचार केला पाहिजे. तथापि जेव्हा आपण पिता आणि माताला ओळखतो तेव्हाच आपण पिता आणि माताकडे येऊ शकतो. जरी एखाद्याकडे पुष्कळ ज्ञान असेल तरी ते जीवनाच्या पाण्याचा झरा पिता आणि माताकडे येऊ शकत नाहीत, जे त्यांना सार्वकालिक जीवन देऊ शकतात. येशूच्या काळातही यहुद्यांना नियमशास्त्राचे भरपूर ज्ञान असूनही ते येशूला स्वीकारू शकले नाहीत. या कारणास्तव त्यांना कधीही तारण दिले गेले नाही. परमेश्वराची इच्छा आहे की आपण त्या आत्म्याकडे आणि वधूकडे जावे, जे आपल्याला जीवनाचे पाणी, सार्वकालिक जीवन देऊ शकतात. आणि प्रकटीकरण अध्याय 22 मध्ये म्हणतात, परमेश्वराच्या वचनांमध्ये कधीही भर घालू नका किंवा काढून टाकू नका. आत्मा व वधू यांना शोधा आणि त्यांच्याकडे जावा.
बायबलच्या शेवटी परमेश्वर मानवजातीला हेच विचारतात. जग अधिक अंधकारमय होत आहे. ते बायबलमधील परमेश्वराच्या महान शिकवणींना फक्त एक कथा समजतात. काही युरोपीय देशांमध्ये जास्तीत जास्त लोक बायबलवर विश्वास ठेवत नाहीत. बायबल हे सत्य आहे. या सत्याच्या आधारे आपण हे समजू शकतो की परमेश्वराने पृथ्वीला शून्यावर लटकवले आणि इयोबाद्वारे जलचक्राचे स्पष्टीकरण दिले, जे सुमारे 3500 वर्षांपूर्वी लिहिण्यात आले होते. तसेच दानिएल अध्याय 2, 7 आणि 8 द्वारे बायबल बाबेल ते मेदे पारसपर्यंत, मेदे पारस ते ग्रीसपर्यंत आणि ग्रीसपासून रोमपर्यंत राज्यांच्या उदय आणि पतनाचे स्पष्टीकरण देते. जेव्हा राज्ये अजून प्रकट झाली नव्हती तेव्हा परमेश्वराने आधीच समजावून सांगितले होते की इतिहास कसा उलगडेल. म्हणून आपण बायबलचे काय केले पाहिजे? भर घालू किंवा काढून टाकू नका. सर्व काही निश्चितपणे पूर्ण होईल. मग या जगातील लोकांनी कोणाचा शोध घ्यावा? आपण त्यांना आत्मा आणि वधूकडे मार्गदर्शन केले पाहिजे आणि शम्रोनात आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत यरुशलेमच्या गौरवाचा प्रचार केला पाहिजे. परमेश्वर असेही म्हणतात, जे लोक आत्मा व वधूने दिलेले जीवनाचे पाणी प्राप्त करतात तेच माझी संतान होतील. या आपण प्रकटीकरण अध्याय 21 मध्ये याची पुष्टी करूया. या आपण प्रकटीकरण अध्याय 21 वचन 5 वर एक दृष्टी टाकूया. तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, पहा, मी सर्व गोष्टी नवीन करीतो. तो म्हणाला, लिही, कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत. याचा अर्थ काय आहे? हे शब्द 100% विश्वसनीय असल्यामुळे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. वचन 5, तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, पहा, मी सर्व गोष्टी नवीन करीतो. तो म्हणाला, लिही, कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत. तो मला म्हणाला, झाले, मी अल्फा व ओमेगा म्हणजेच प्रारंभ व शेवट आहे. मी तहानलेल्याला जीवनाच्या झऱ्याचे पाणी फुकट देईन. जो कोणी विजय मिळवितो त्याला या गोष्टी वारशाने मिळतील. मी ते कोण असतील? त्याचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल. त्या लोकांचे काय होईल जे जीवनाच्या पाण्याचे झरे आत्मा व वधू यांच्याकडे येतात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतात? परमेश्वराने आपल्याला समजू दिले की ते त्यांची संतान होतील. प्रकटीकरण अध्याय 22 आपल्याला शिकवते की ही संतान स्वर्गामध्ये सर्व काळासाठी राजे म्हणून राज्य करतील. या आपण अध्याय 22 वर जाऊया. या वचन 3 पाहूया. पुढे काहीही शापित असणार नाही, तर तिच्यामध्ये देवाचे व कोकऱ्याचे राजसन असेल आणि त्यांचे दास त्यांची सेवा करतील. ते त्यांचे मुख पाहतील व त्यांचे नाव त्यांच्या कपाळांवर असेल. पुढे रात्र असणार नाही आणि त्यास दिवसाच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही, कारण प्रभू देव त्यांच्यावर प्रकाश पाडेल. ते काय करतील? आणि ते युगानुयुग राज्य करतील. अध्याय 22 वचन 1 मध्ये आपण त्या लोकांची वैशिष्ट्ये पाहू शकतो जे सर्व काळ राज्य करतील. या अध्याय 22 वचन 1 पाहूया. नंतर त्याने देवदूताने त्याला काय दाखवले? व कोकऱ्याच्या राजसरतून निघालेली नगरीच्या मार्गावरून वाहणारी जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखवली. नदीच्या दोन्ही बाजूस 12 जातींचे फळ देणारे जीवनाचे झाड होते. ते दर महिन्यास आपले फळे देते आणि त्या झाडांची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात.
पुढे काहीही शापित असणार नाही, तर तिच्यामध्ये देवाचे व कोकऱ्यांचे राजसन असेल आणि त्यांचे दास त्यांची सेवा करतील. ते त्यांचे मुख पाहतील व त्यांचे नाव त्यांच्या कपाळांवर असेल. पुढे रात्र असणार नाही आणि त्यास दिवसाच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही, कारण प्रभू देव त्यांच्यावर प्रकाश पाडेल आणि ते युगानुयुग राज्य करतील. जकर्या अध्याय 14 वचन 7 नुसार जीवनाचे पाणी कोणाकडून वाहते? यरुशलेमकडून. प्रकटीकरण अध्याय 22 मध्ये यरुशलेमचा उल्लेख नाही. परमेश्वराच्या सिंहासनातून जीवनाचे पाणी वाहते. सोप्या भाषेत याचा गैरसमज होणे सोपे आहे. तथापि परमेश्वर त्याच गोष्टीचे स्पष्टीकरण देत आहेत. या यिर्मया अध्याय 3 वचन 17 वर एक दृष्टी टाकूया. त्या काळी यरुशलेमेस परमेश्वराचे कोणाचे सिंहासन? सिंहासन म्हणतील. त्याच्याकडे सर्व राष्ट्रे जमा होतील, कारण परमेश्वराचे नाम यरुशलेमेत आहे. प्रकटीकरण अध्याय 22 मध्ये परमेश्वराच्या सिंहासनातून जीवनाचे पाणी बाहेर वाहेल आणि जकर्या अध्याय 14 वचन 6 ते 8 मध्ये जीवनाचे पाणी यरुशलेम मधून बाहेर वाहेल. हे वचन दोन भिन्न गोष्टींबद्दल बोलत आहेत का? त्यांचा अर्थ एकच आहे. यरुशलेम कोण आहे? ती आपली माता आहे. बायबल याबद्दल वेगवेगळ्या दृष्टिकोनातून स्पष्टीकरण देते. कधी कधी परमेश्वराचे सिंहासन तर कधी यरुशलेम असे. यिर्मया अध्याय 3 वचन 17 मध्ये यरुशलेम परमेश्वराचे सिंहासन म्हणून प्रकट झाले आहे. याचा अर्थ असा नाही का की जीवनाचे पाणी यरुशलेममधून वाहेल? 2000 वर्षांपूर्वी जेव्हा येशू शमरोनी स्त्रीशी बोलत होते, तेव्हा त्यांनी म्हटले होते, मला प्यावयास पाणी दे. असे तुला म्हणणारा कोण आहे हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असते. हे या युगामध्ये खरे आहे. जर लोकांना हे समजले असते की प्रकटीकरण अध्याय 22 वचन 17 मधील आत्मा आणि वधू कोण आहेत, तर त्यांनी आत्मा आणि वधूकडे जाऊन जीवनाचे पाणी मागितले असते. जीवनाचे पाणी सार्वकालिक जीवनासाठी वाहणाऱ्या पाण्याचा झरा बनेल. म्हणून आपण आत्मा आणि वधूकडे सार्वकालिक जीवनासाठी मागणी केली पाहिजे. तरच आपण स्वर्गामध्ये अशा जगामध्ये परत जाऊ शकतो जेथे मृत्यू नाही. शिवाय परमेश्वर आपल्याला काय म्हणतील? तुम्ही माझे पुत्र आहात, तुम्ही माझ्या कन्या आहात. आज आपण आत्मा आणि वधूच्या बोलावणीला प्रतिसाद देण्यासाठी एकत्रित आलो आहोत. परमेश्वराने आपल्याला शिकवल्याप्रमाणे आपण शब्बात आणि वल्हंडण पाळतो. आपण 3 वेळा 7 सण पाळतो आणि नवीन करारामध्ये पिता आणि माता सोबत चालतो. परमेश्वर आपल्यासाठी गौरवशाली सिंहासने तयार करत आहेत. काही लोकांनी रचलेल्या बनावट कथांकडे आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता नाही. मला आशा आहे की आपण परमेश्वराच्या अभिवचनावर विश्वास ठेवून अधिक आशीर्वादित, फलदायी आणि आशादायी जीवन जगू. स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता यांनी आपल्याला आशा दिली आहे. आपण नेहमी त्यांचे आभार आणि स्तुती करू नये का? आता अर्थव्यवस्था चांगली नाही आणि अनेक परिस्थिती प्रतिकूल आहेत. आपण अशा युगात जगत आहोत जिथे लोकांचे जीवन कठीण आहे. तथापि हे जीवन सर्वस्व नाही, हो ना? या तात्पुरत्या जगानंतर आपण कुठे जाणार आहोत त्या स्वर्गाबद्दल विचार करत आजच्या अडचणींवर मात करूया, जेणेकरून आपण सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात सार्वकालिक जीवन आणि आशीर्वादांचा आनंद घेऊ शकू. आपण आनंदी आहोत कारण आपल्याकडे पिता आणि माता आहेत.
आपण आनंदी आहोत कारण स्वर्गाचे राज्य आहे. आपण आनंदी आहोत कारण आपण एकत्र आहोत. जरी प्रत्येकजण अशा जगामध्ये राहतो जेथे फक्त मी अस्तित्वात आहे, तरीही आपण आपल्या जगामध्ये राहतो, एकमेकांची काळजी घेतो. या आपण पिता आणि माताने दिलेल्या आज्ञेचे पालन करून एकमेकांना प्रोत्साहन देऊया. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जेव्हा आपण स्वर्गाची आपली आशा विसरतो तेव्हा वेदना, क्लेश आणि चिंता निर्माण होतात. जसे की परमेश्वर स्वर्गात महान आशीर्वाद जमा करत आहेत, म्हणून मी तुम्हाला परिश्रमपूर्वक धावण्यास सांगतो. याद्वारे मी हा उपदेश समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.